खुशखबर 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 गड इंग्लज मध्ये घेऊन येत आहोत प्रथमच अत्याधुनिक मशीनरी युक्त जिम फोर्स फिटनेस. आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स, बडगाव रोड, गड इंग्लज. गड इंग्लज मध्ये सुरू असलेल्या हायवेच्या कामात निकृष्ट दर्जाचे काम, पावसाचे पाणी रस्त्यावर साचणे, गटारांमधून पाणी न जाणे, रस्ता आणि गटारी आतापासूनच खचणे, पर्यायी मेटाच्या मार्गातील रस्ता आणि गटारी खचणे, अरुंद हायवेवर पार्किंगमुळे ट्रॅफिक जाम अशा अनेक तक्रारींमुळे आज माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हायवे अधिकारी, गड इंग्लज नगरपालिका, व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांची बैठक कोल्हापूर PWDचे डेप्युटी इंजिनियर श्री शिंदे यांच्यासह संपन्न झाली. लक्ष देणं आवश्यक होतं, त्या प्रमाणात लक्ष दिलेलं नव्हतं. HAI अथॉरिटीला कळवले किंवा त्या अधिकाऱ्यांना कळवले, त्यांनी काय केलं अगोदर सांगू देत. तुमच्या मुद्द्यावर तुमची 16 पत्र जी गेलेत ना त्याचं त्यांनी सांगू देत. हायवे मधील तक्रारी त्यांच्यासमोर मांडत नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने या अधिकाऱ्यांनी प्रत्येक सोमवारी बैठक घेऊन नागरिकांच्या तक्रारी लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे मान्य केले आहे. पाणी लागतंय आणि स्लो पाऊस असला तर मग काय प्रॉब्लेम येत नाही. ऍक्च्युली 1 मिनिट ऐका, 2 मिनिटं ठीक आहे. आहे ना, तर तो पूर्ण भरलेला आहे की नाही? जसा आपण घराचा स्लॅब टाकतो पूर्ण भरतो तसा भरलेला आहे का तुम्ही बघितलाय? आम्ही जो मेटाचा मार्ग आहे ना पर्याय म्हणून दिलेला होता, त्या वस्तीमध्ये एक वेळ जर तुम्ही येऊन दाखवायचं, त्या वस्तीत तुम्ही एक वेळ पावसामध्ये या, लहान लहान पोरांचं त्यांच्या गोरगरिबांचं कुठं घरात पाणी शिराले हे कधी बघितलंय? चव्हाण साहेबांना उचलून ठेवतो आम्ही, त्यांना दाखवलोय पण आज का आले नाही सर तुमचे सर? आम्हाला त्याचं मला उत्तर द्यायचं. तुम्ही पाणी पिताय, ती लोक किडे पडलेले पाणी प्यायचं भाग पडले तुमच्यामुळे सर. आम्ही तुम्हाला म्हणजे पर्यायी मार्ग देऊन चूक केलोय काय आम्ही नागरिकांनी? गिजवडी ओढ्यापासून शेडी ओढ्यापर्यंत पायानं चालत जाऊया, सगळेजण जाऊया आणि प्रत्येक ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, त्या ठिकाणी ते येऊन घ्या. याला सांगा, ते प्रत्येक वेळ त्याला सांगून उपयोगाचं नाही. नाही पण साहेब, नगरपालिका ते नसला हायवेचे अधिकारी दोघांचा समन्वय नाही ना? समन्वय आहे नाही, ते ठेवलेले नाही साहेब. त्यांनी म्हणतात की प्रश्न तर केले, ते म्हणतात आम्ही. मी एक प्रश्न विचारतो की मेटाचा ओढा जो महत्वाचा रस्ता आहे तो कधीपर्यंत तुम्ही करून द्या? मेटाचा मार्ग रस्ता आणि गटार आमच्या सगळ्याची प्रतिनिधी म्हणून तुम्ही विचारा. पाऊस आता चालू झालेला आहे, पाऊस थांबणार नाहीये. आता जसं पाऊस कमी आहे तसं तुम्ही रस्ता करून द्या. आता तुम्हाला जर एखादा असा प्रोजेक्ट करायला सांगितला आणि विदाऊट तेवढ्या उंचीचं जर तुम्हाला आम्ही सांगितलं त्याच लेवलला करा, कसं करायला साहेब मला एवढं सांगा. तुम्ही उंच करा, तुमच्या टेक्निकली तुम्ही योग्यच आहात सर, पण त्यावेळेला करत असताना दोन्ही बाजूला ज्या लोकांचे प्रॉब्लेम आहेत ते पण सॉल्व्ह करा, हेच म्हणणं आहे. जर भौगोलिक परिस्थिती गडिंग्लजची जर बघितला तर वरचा भाग हा उंच आहे, सगळं पाणी खालच्या भागाला येतं आणि त्याला छेदून हा रस्ता जातो. पण ज्या वेळेला वरून येणारं पाणी जे येणार आहे ते सगळं तटणार ह्या रस्त्याला. जर समजा रस्ता उंच झाला तर साईडला जेवढी घर आणि व्यापार आहेत त्या प्रेशरनं तो परत त्यांच्या ह्याच्यामध्ये जाणार, हा प्रश्न एक मी मांडला होता. हिटणीपासून त्या ह्याच्यापर्यंत 2 वेळा महापूर आला. 2 वेळा महापूरच्या वेळेला रस्ता ओलांडून पाणी नदीचं पात्र हे पलीकडच्या ह्याच्यात सुद्धा गेलं होतं. हे असं झालं होतं त्या अवकाळच्या तिट्ट्याला. मग आम्ही त्यावेळेला प्रश्न काय विचारला होता, तसं जर परिस्थिती निर्माण झाली आणि जर पुन्हा जर पाण्याचा दाब जर वाढला तर त्याला तुमचं काय असणार आहे? तर त्यावेळेला मला अधिकाऱ्यांनी उत्तर काय दिलं होतं, जागी जागी आम्ही पाईप घालू, मोठ्या आम्ही पाईप घालू, पण कुठंही पाईप घातलेली नाही. आमच्या बजेटमध्ये बसत नाही म्हणून सांगितलेत. वरून येणारा जो पाण्याचा लोंढा आहे तो जर त्या मुख्य गटरीतनं सोडला असता तर तो सरळ शिरीवड्याला गेला असता. पुन्हा तर तो लोड आपल्या ह्या गाडीच्या मूळ ह्याच्यावर प्रश्नावर येऊन बसला, कारण खालच्या बाजूला आपण रेल्वे स्टेशन 2 फुटाचीच आहे. फक्त तुम्ही लक्ष्मी देवळापाशीच तेवढं मोठं केलेलं आहे. म्हणजे काहीतरी विचारायला गेलं, सांगायला गेलं, ते उद्धट बोलतात. काम चालू असते, JCBने उतरायचं 3 वेळा माझी लाईट फोडली आणि मला करून सुद्धा ते लोक ऐकत नाही, करत नाही. आमच्या वैयक्तिक नुकसानीला जबाबदार नगरपालिकेने किती लक्ष घातलेलं आहे आणि तुम्ही स्वतः उभारून ते का काम करून घेतलं नाही, या प्रश्नाचं उत्तर गौरी साहेबांनी तुमचे जे संबंधित असतील त्यांनी द्या.
2.5 ते 3 फुटापासून गटरीची उंची आहे. जाण्याला येण्यासाठी आता अक्षरशः पालकर मॅडमना आम्ही दाखवलेले आहे, त्याची माणसं पडतात ते, आणि 5-6 वेळा आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे साहेब. त्याच्यावर काही ॲक्शन घेतलेली आहे. आम्ही एक स्टेप ठीक आहे. बाळासाहेब तेवढं त्यांना चढावंच लागेल म्हणजे नाही संकेश्वर रस्ता हा PWD कडे आहे ही धारणा होती, म्हणून लोक PWD कडे जातात आणि PWD कडे गेल्यानंतर लोकांना कळतंय की हे हायवेचं काम आहे. किमान 5 ते 7 फूट साहेब रस्ता मंजूर झालेला आहे. साहेब शेतकऱ्याचं जे ट्रॅक्टर जे वरती चढणार आहे, काही गावात तुम्ही डांबरीकरण करून दिलंय, पण काही जिथे जिथं वस्ती आहे तिथं सुद्धा साहेब ते डांबरीकरण करून दिल्याशिवाय साहेब आज जर तुलनात्मक विचारात घेतला तर 15 ते 20 टनाचा लोड जर ट्रॅक्टर भरलेला असतोय आणि एक ट्रॅक्टर बाहेर काढायचं झालं तर 3 ट्रॅक्टर लावायला लागतील आणि 20 टन ऊस काढायला 3 ट्रॅक्टर आणायचे झाले तर 500 रुपयाला 1500 रुपयाचा त्याचा हिशोब जाऊ शकतोय. त्यामुळे ज्या पद्धतीने तुम्ही गावात त्या पद्धतीचे रस्ते करून दिलाय त्याच पद्धतीचा रस्ता तिथेही जिथे जिथं वस्ती तुम्ही पायपा टाकून किंवा जिथं स्लोपिंग करून दिले तिथेही करून देणं साहेब फार महत्वाचं. नेजिल्ल्या जर बघितला तर नेजिल्ल्यात किमान 2 गल्लीत साहेब पाणी घुसायला लागले आणि त्या लोकांनी तुम्हाला येऊन भेटल्यानंतर तुम्ही सांगितलं की एस्टिमेट मध्ये आमच्या गटरची सुविधा नाही आहे, घरात पाणी घुसालंय त्याची एस्टिमेट कोण करणार ते सांगा. बंद करणार नाही कधी करणार सांगा ना साहेब. प्रत्येक गावात ही परिस्थिती आहे, तुम्ही समजून घ्या. अक्षरशः आज ती लोक इथं पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलते की आमच्या घरात पाणी आलंय साहेब, अखंड घरातही पाणी घुसायला आलंय, जनावरांचे पूर्ण बोटाचे हे उद्ध्वस्त व्हायला आल्या साहेब. RCC बिल्डिंग नाही साहेब, मातीचे इटेची घर आहे. घर पडला आणि माणसं मेली त्या दिवशी तुम्ही नंतर जर करतो म्हटला तर साहेब त्याचा उपयोग होणार काय सांगा. त्याच्यामुळं मी म्हणतोय पुढचा रस्ता एक वेळ करायचा थांबवा, पण केलेल्या रस्त्याची जी लढतरी आहे त्या पहिला निस्तरून घ्या, जेणेकरून साहेब पुन्हाही असं उत्तर देऊ नका आमच्या एस्टिमेट मध्ये नाही. हे उत्तर साहेब सांगून चालणार नाही. 2 मिनिटाचं आहे. आमचं मतच एवढं आहे, तुम्ही गटर बांधताय का काय करताय माहित नाही, पण माझ्या घरात घुसणारं पाणी थांबलं पाहिजे ही त्या माणसाची अपेक्षा चुकीची असणार नाही साहेब. जनगर्जना ही निवळ बातमी नसून कामाची दखल आहे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.